नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आपण अपडेट दिली नव्हती. एक फेसबुकच्या माध्यमातून पोस्टनुसार आपण अपडेट दिली होती की तेजी आलेली आहे. तर मित्रांनो, आज 16 जानेवारी 2026 ची आपण अपडेट देणार आहे. आपण सकाळी एक पोस्ट केली होती फेसबुकला की आपण 4 महिन्या पहिलेच व्हिडिओ टाकला होता. आपण कर्नाटकच्या व्यापाऱ्यासंग आपला शेतकऱ्यासंग बोललेली रेकॉर्डिंग आपण टाकलेली होती. भरपूर शेतकऱ्यांनी पाहिले बी असेल. कमी जास्त 20,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. 4 महिन्या अगोदरच आपण तेजीचे संकेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या बोलण्यानुसार आपण दिलेले होते. तर मित्रांनो, जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण आज इथं पुन्हा आल्याची अपडेट आणि गुड न्यूज पुन्हा देणार आहे. तर मित्रांनो, 16 डिसेंबर आपला 16 जानेवारी 2026ची अपडेट आपण पुन्हा एकदा देणार आहे. मित्रांनो, आता इथं आपण मक्याच्या शेतामध्ये बसून घेऊ. हे असं काम असतं आपलं. तर मित्रांनो, आज सकाळपासून एवढे फोन की दादा आज तुमची अपडेट आम्हाला पाहिजे. तर मित्रांनो, एक फुलंब्री तालुका, एक सिल्लोड तालुक्यामधची अपडेट मी तुम्हाला आज देणार आहे. एक 43 रुपयापासून तर एक 48 रुपयापर्यंतचे सौदे हे आज झालेले. ही मोठी गुड न्यूज आहे. सांगली सातारा पण सांगतो. सांगली साताऱ्यामध्ये एक 2 दिवस पहिले मी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यात 25-26ची मी गाडी सांगली होती. म्हणजे 5,052 100 किलोचे. हे 200-300 रुपये प्लस आपल्यापेक्षा आहे. का बरं आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. कारण तिकडे देवाला नाही आहे कोणी शेतकरी. मालच भेटत नाही व्यापाऱ्याला. एक अर्धा सौदा झाला तर तो बी उच्चल भावामध्ये घ्यावा लागतो व्यापाऱ्याला. म्हणजे जास्त भावामध्ये. म्हणजे त्याच्यामुळे आपला आणि त्यांचा फरक हा इथं पडलेला आहे. काही शेतकऱ्यांचे मेसेज फोन येत आहे की सांगली साताऱ्याकडे एवढा भाव, आपल्याकडे 200-300 रुपये मायनस का. तर हे तुम्हाला मी उत्तर दिलेलं आहे. आणि मित्रांनो, मी नेहमी सांगत आलेलो आहे तुम्हाला, डागी माल जास्तीत जास्त भावामध्ये देण्याचा प्रयत्न करा. कारण सांगतो मी तुम्हाला, एक 15 रुपयापासून तर एक 22 रुपयापर्यंत डागी माल व्यापारी घेतोय. तर काही काही भागामध्ये डागी माल एकदम कमी भावामध्ये जातोय. 10-12 रुपये, 13 रुपये असा भाव जातोय. तर 15च्या खाली देऊच नका असे माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना. इथं शेतकरी फसतोय. एक सरसकट सुद्धा सौदे चालू आहे मित्रांनो. सरसकट सौदे एक 4,000 41-42 जर 20-30% जर माल असला डागी, तर सरसकट सुद्धा 43 रुपयापर्यंत व्यापारी घेवाले. असे सौदे चालू आहे. मित्रांनो, तुमच्याकडे आज काय सौदे झाले ते पण सांगा. आणि येणारा सोमवारी हे आपल्याकडचे जे बाजार आहे मित्रांनो, हे बाजार कमी जास्त तुम्हाला सांगतो 5+ गाठतील अशी आशा करतो मी. आणि होतील असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं बरं मित्रांनो? आता आमच्याकडचा विषय सांगतो मी. नेहमी नंतर आमच्याकडचा विषय सांगतो. सकाळी व्यापाऱ्याचा पण फोन आला की जर चांगला माल असेल आमच्याकडे तर 4300 रुपये मी घेऊ आले, पहा म्हणे एक अर्धा सौदा. तर मित्रांनो, विचार करा, व्यापाऱ्याने आपल्याला तोंडून 4300 रुपये सांगले तर सौदा काय होईल आमच्याकडचा. आमचा म्हणजे तुम्हाला सांगतो, नेहमी सांगायला नका लावू. आमच्याकडचा सोयगाव तालुका आहे, एक डोंगराच्या खाली. आमच्याकडे लागवड कमी असते. आता इथून पुढे वाढल. त्याच्यामुळे वॉशिंग सेंटर वगैरे दूर असल्या कारणामुळे त्याच्यामुळे आमच्याकडे भाव थोडाफार कमी असतो. पण तरीसुद्धा एक 4300 रुपये व्यापाऱ्याने तोंडाने सांगितले. तर याचा अर्थ तुम्हाला सांगतो मी, आमच्याकडे सुद्धा एक 4400 रुपयापर्यंत 4450 रुपयापर्यंत सौदा होऊ शकतो आमच्याकडे सुद्धा. म्हणजे याच्यावरच तुम्ही आता हे करून घ्या की 300-400 रुपये प्लस फुलंब्री साईडकडे. म्हणजे 47-48 रुपयाची खरेदी शेतातली, जागेवरची शेतात ही चालू आहे आता सध्याची. तर मित्रांनो, जो डागी माल आहे तो 20 रुपयापर्यंत जातो आहे. कमी देऊ नका असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो. आणि सांगली साताऱ्यामध्ये 100 किलोचे 5,000 ते 51-52 रुपये सांगली साताऱ्यामध्ये पण आहे. आणि डागी माल 20 रुपयापर्यंत आहे. तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, कंडिशन आता माल 50% आवरून गेलेला आहे संभाजीनगराचा. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं 50% आवरला. आता 50% मध्ये 3 जणी 3 वाटे पडणार आहे. ते कसे वाटे पडणार आहे 50% मध्ये?
ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उद्याचा व्हिडिओ एकदम आपला पुन्हा इंटरेस्टिंग असणार आहे. तर म्हणून सांगतो की चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय जवान जय किसान.